कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे श्रीनू या ना। ती नीरज साठी आणली होती। इथे काय करते? अरे हा मगाशी आम्ही आवरत होतो ना, तर माका खोपऱ्यात गावली नाही। सगळेजण होते ना म्हणून मी सगळ्यांसमोर दिली नाही अंगठी, नाहीतर लोक काय म्हणाली असती, हो त्यांचं घर कसा हा सगळा आपला नुसता विस्कटलेला, म्हणून नाही दिली। म्हणून मी ती अंगठी इथे आणून ठेवली। हो ना? हा मंजू वहिनी सांगत होती की श्रीनूने तिच्याकडे अंगठी दिली म्हणून, तेव्हा तू तिथेच होतीस। असेल, पण माका काय माहित। हा पण मंजू वहिनी बाजूला गेली, हो ना? हा पण काय म्हणूच काय हा तुमका? ही हरवलेली अंगठी जवळपास सगळ्यांनीच शोधली, पण ती सापडली फक्त तुलाच, ते पण कार्यक्रम संपल्यावर। असं काय बोलतास? दाली तुला कळतंय मला काय बोलायचंय ते, पण हा प्रश्न दादांना आणि दाईचीला सुद्धा पडू शकतो। विचार कर। ह्या बघा, तुम्ही उगाच माझ्यावर भलते सलते आरोप करू नका। हा आणि माका सांगा, ती अंगठी माका मिळाली नसती ना तर दुसऱ्या कोणाक तरी मिळाली असतीच ना। माझ्या मनात असलो भलतो सलतो विचार कशा येईल? आता ना ती अंगठी मी उमाकच देऊन जाणार होता। या श्रीनू दे ती अंगठी, आत्ताच देऊन देते। उमा 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 गो। या बघा, बघता बघता दिवस सरतल्या, तर मी काय म्हणतोय, तुम्ही सगळ्यांनी आपापली कामाची जबाबदारी वाटून घ्यावा। कसा ना पुढल्या पिढीतला या पहिलाच लगीन असा, आणि आपली सोयरीक पण बाहेरल्या लोकांची जुळलेली असा ना, तेव्हा आपला पारडा कमी पडाक नको, होय की नाही हो? दाईचे असा विचार करू नका हो, आम्ही कोणी काही परके नाही आहोत, आणि तुम्ही तुमची सोन्यासारखी मुलगी आमच्या मुलाला दिली, यापेक्षा आणखीन काय हवंय? नीरजची इच्छा आहे की हे लग्न इथल्या रीतिरिवाजानुसार करूया, पण म्हणून तुम्ही जास्त ताण घेऊ नका। आपण सगळे मिळून हे शुभ कार्य व्यवस्थित पार पडेल याची काळजी घेऊया। हाँ रघुनाथ जी, कुछ जिम्मेदारियां हमें भी दीजिए, ताकि हम भी शहर में जाकर लोगों को कह सके कि कोंकण में जाकर पूरे रीति रिवाज के साथ हमने अपने बेटे की शादी की। नहीं तो पता चला कि मेहमान बनकर गए थे और मेहमान बनकर ही वापस आ गए। गो उमा उमा गो उमा, या बघ या बघ या बघ, हीच आहे ना अंगठी? ही तर साखरपुड्यात आपण नीरजसाठी बनवलेली अंगठी आहे, हीच तर शोधत होता। पण कुठे सापडली तुला? मी आवरत होते ना तर माका गावली ती। बघा, या असा असता समारंभ संपलो आणि अंगठी गावली। लालिताई, जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं। ही हिऱ्याची अंगठी तेव्हा नेमकी हरवली, म्हणून तर नीरजला दादांचा आणि उमाताईंच्या वडिलांचा आशीर्वाद मिळाला, आणि याचं मोल हजारो हिऱ्यांच्या अंगठ्यांपेक्षा नक्कीच जास्त आहे। खरंय तुमचं मेघनाताई, अण्णांच्या आशीर्वादामुळे माझा आणि उमाचा संसार सुखाचा झाला, अगदी तसाच सुखाचा संसार नीरज आणि निशीचाही होईल। दादा, आता आम्ही निघतो, येते। लालिताई येते। येवा येवा। मग काय झालं, काय मुहूर्त काढून? हा नाही नाही अजून नाही, आता काय साखरपुडा झालोच, हा मुहूर्त पण निघाल, लग्न पण होय। पण दादा, आता माझ्या श्रीनूच्या लग्नाचा पण काहीतरी बघू खोया ना। लाली, ही काय वेळ असा काय विषय काढायची? वेळ तर कधीच निघून गेलेली हा। जेव्हा श्रीनू आणि निशीचा लग्न तुटला, पण तो काय बोललो काय? हा या निशीच्या सगळ्या समारंभात सहभागी झालो ना आनंदान, पण त्याचा विचार करू कोय ना।
अगो पण आपण ठरवला ना, चांगली मुलगी गावल्यानंतर श्रीनूचा पण लगीन करूचा म्हणून. बघू करू, या वरवरची हमी नको माका. लालिताई, अहो आपलं श्रीनू लाखात आहे का? त्याच्या योग्य मुलगी मिळाली ना की आपण लगेच त्याचं लग्न लावून टाकू. हा मग बघा ना त्याच्यासाठी मुलगी. तुम्ही मामा आणि मामी असत ना त्याचे, तुमची पण जबाबदारी. हा तुमच्या लेकीन माझ्या श्रीनूकडे पाठ फिरवली नव्हतीच ना, त्यात माझ्या श्रीनूचा काय दोष? हा बघ दादा, भाऊबीजेचा वचन मोडलेला हा, पण आता माका या वचन वया आणि त्या पाळूक वया. हा लाली आहे ठीक आहे लाली, मी तुला वचन देतो. सर निशी, सर काय झालं? म्हणजे आईंनी कॉल करून असं अचानक बोलून घेतलं. मेघनाने हो, मीच बोलवलंय. ये निशी, बस इथे बस. हे घे, तुझ्यासाठीच कॉफी बनवली होती. निशी, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. मेघना, अब क्या हुआ? साहिल, आम्ही दोघे बोलतोय ना, प्लीज डोंट डिस्टर्ब. निशी, आपण तुझ्या परीक्षेसाठी लग्नाची तारीख पुढची घेतलीये आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू तुझ्या अभ्यासावर मन लावून कॉन्सन्ट्रेट कर. त्यासाठी मी तुला सगळी मदत करायला तयार आहे. एक मिनिट, तिचा सब्जेक्ट बॉटनी आहे, तुझं कॉमर्सचं बॅकग्राऊंड आहे, तू तिला हेल्प कशी करणार आहेस? ते पण खरंच आहे, मी हिला काय मदत करणार? माझा आणि बॉटनीचा दूर दूरपर्यंत काहीच संबंध नाहीये. पण हरकत नाही निशी, हा दिवसभर घरात नसतो, तू अभ्यासाला इथेच येत जा. मी तुला वेळच्या वेळी चहा कॉफी देत जाईन आणि तुझ्या बाजूला बसून मी माझं काम करेन. म्हणजे तुझ्या अभ्यासात मी तुला कंपनी देईन. तुला माहितीये निशी, नीरज जेव्हा 10th ला होता ना, तेव्हा मी त्याच्याबरोबर अशीच बसायचे. नीरज, तुला आठवतंय? अधूनमधून मी त्याचा अभ्यासही घ्यायची. लेकिन मेघना, वो 10th की स्टडी थी, ये अलग है. नाही ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये. तसंही मला जेव्हा अभ्यास करून बोर होईल तेव्हा मी येत जाईन ना गप्पा मारायला. खास करून तेव्हा जेव्हा माझा सॉइल सायन्स हा विषय असेल. काय सॉइल सायन्स हा विषय मला खूप कठीण जातो आणि मला काही अडलं तर सांगायला श्रीनू पण 2 दिवस घरी नाहीये. मग मी अभ्यासाला इथेच येत जाईन. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.